महाविद्यालय सोलापुरातील एक नावाजलेली शिक्षण संस्था असून या शिक्षण संस्थेतून अनेक यशस्वी विद्यार्थी घडवलेले सोलापुराची परंपरा आहे। या कॉलेजमध्ये शिकलेले अनेक विद्यार्थी परदेशात अस्तित्व निर्माण केलेले आहे, त्याचं सोलापूरचं नाव उजवलेलं आहे। त्याच परिश्रमामधलं अजून एक घटक म्हणजे श्रीलेखा गुंटूर विद्यार्थिनी नीट परीक्षेमध्ये 4 ते 14 मार्क घेऊन वालचंद कॉलेजमध्ये प्रथम येण्याचा मान पटकवलेला आहे आणि CET-मध्ये 97% घेऊन सुद्धा त्याने कॉलेजमध्ये टॉपर बनलेले आहे। तर यामुळे पुण्याचं वालचंद कॉलेज चर्चेत आलेलं आहे आणि शिक्षकांचं नेहमीच उत्कृष्ट विद्यार्थी घडवण्यामध्ये 1 नंबर नावाजलेले असते। त्यांचा यशस्वी वाटचाल अगदी प्रामाणिकपणे चालू असताना सोलापुरातून दिसून येते। नमस्कार, BNX न्यूज 9मध्ये मी दयानंद दाल्लोळे आमच्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। काल आपल्या चॅनलवर एक न्यूज प्रसारित झालं होतं, श्रीलेखा गुंटूर याची जिद्द होती डॉक्टर बनण्यासाठी, ज्याचं जे स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण करण्याच्या मार्गावर त्यांचा प्रयत्न चालू आहे। त्यासाठी विद्यार्थ्यांचं मुलाखत आणि मनोगत तर काल आपण आमच्या चॅनलमधनं बघितलंच होतं, परत त्यांच्या मागं त्यांना घडवणाऱ्या सरांचं पण खूप मोठा हात असतं आणि वालचंद महाविद्यालय हे सोलापुरातलं नावाजलेलं महाविद्यालय गेल्या कित्येक वर्षापासून अनेक सुशिक्षित विद्यार्थी इथं घडलेले आहेत आणि अनेक मोठे मोठे पदावर सुद्धा ते विराजमान झालेले आहेत। त्याच पदपथावर चालत पुन्हा विद्यार्थी घडवण्याचा त्यांचा संकल्प तर अखंडपणे चालूच आहे आणि त्यांचातला एक भाग म्हणून त्यांचे एक विद्यार्थी श्रीलेखा गुंटूर यांनीसुद्धा डॉक्टर होण्याचे स्वप्न बघता बघता नेट परीक्षेमध्ये आणि CET-मध्ये चांगले नंबर घेऊन वालचंद कॉलेजचे नाव पुन्हा एकदा वर करण्यात त्याला यश आलेलं आहे। तर त्याला घडवताना प्राचार्यांना आणि त्यांच्या शिक्षकांना काय काय संकट आले किंवा त्यांनी विद्यार्थी कसा घडवतात याचा एक थोडासा आलेख घेण्यासाठी आपण आलेलो आहेत प्राचार्य सन्मान्य श्री संतोष कोटी सरांना भेटायला। सर, सर्वप्रथम नमस्कार सर। नमस्कार आणि आपल्याला खूप खूप शुभेच्छा सर। सोलापूरसारख्या नावाजलेल्या शहरामधली आपली वालचंद कॉलेज जी संस्था आहे अनेक विद्यार्थ्यांना घडवत सोलापूरचं नाव दैदिप्यमान करत आहे आणि अखंड आपला प्रवास तर विद्यार्थ्यांना घडायचा चालूच आहे। त्यामुळं सर्वप्रथम आमच्या चॅनलतर्फे आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो सर। धन्यवाद। आणि आपली जी शिक्षण प्रणाली आहे त्यामधनं मुलं घडत जातात। कालच आपले की विद्यार्थिनीचं नेट परीक्षेमध्ये 414वा रँक आलतं, म्हणजे त्यांनी सांगितले सर 22 लाख विद्यार्थी होते त्या परीक्षेत। होय, 22 लाखमध्ये जर 414चं कॅटेगरी केलं तर एकदम खूप मोठं ते दैदिप्यमान यश म्हणता येईल। पण सर त्यांचा प्रयत्न तर होतं, त्यामागचं आपलं परिश्रम आणि आपण विद्यार्थी घडवताना काय काय प्रोसिजर असतं थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना सांगाल का? प्रथमतः श्रीलेखा गुंटूर हिचं महाविद्यालयाच्या वतीनं खूप खूप अभिनंदन। श्रीलेखाने 2 वर्षापूर्वी वालचंद महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला होता आणि त्यावेळी एक स्वप्न होतं की मला नीटची एक्झाम देऊन चांगले गुण मिळवून डॉक्टर बनायचं आहे आणि त्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी मागील 2 वर्षापासून ती अथक परिश्रम करत होती। नीटची परीक्षा झाल्यानंतर तिचा रिझल्टही चांगला आला। तिला नीटच्या परीक्षेमध्ये 414 गुण मिळाले आणि निश्चितच आता तिचं स्वप्न हे पूर्णत्वाकडे जात आहे। त्याचबरोबर CET-च्या परीक्षेमध्येही तिचं यश हे उत्तुंग अशा प्रकारचं आहे। या परीक्षेमध्येही तिला 97.36% मिळालेले आहेत। त्यामुळे निश्चितच तिचं चांगल्या महाविद्यालयामध्ये, वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश हा होणार आहे। वालचंद महाविद्यालय सुरुवातीपासूनच गुणवत्तेला स्थान देत आलेलं आहे आणि गुणवत्ता टिकवण्यासाठी, ती वाढवण्यासाठी महाविद्यालयातले सर्वच शिक्षक हे अथक परिश्रम घेत असतात। महाविद्यालयामध्ये अनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित असे 2 विभाग कार्यरत आहेत आणि या दोन्ही विभागामध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या विकासाकडे परिपूर्ण असं लक्ष दिलं जातं। सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांच्या सर्व अडचणी सोडवून ते आपल्या ज्या ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न करत आहेत त्या ध्येयपूर्तीकडे ते कसे जातील यासाठी विशेष लक्ष दिले जाते। 2 वर्षामध्ये त्यांची पूर्ण तयारी करून घेतली जाते आणि 2 वर्षामध्ये वेगवेगळ्या टेस्ट असतील, परीक्षा असतील, या सगळ्या वेळोवेळी घेऊन त्याचा निकाल विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून ज्या अडचणी असतील किंवा ज्या टॉपिकमध्ये विद्यार्थी वीक असतील त्या बाबतीत त्यांच्याकडून विशेष तयारी करून घेतली जाते। हा 2 वर्षाचा 11वी आणि 12वी 2 वर्षाचा असा कन्सॉलिडेटेड तो प्रोग्राम असल्यामुळे दोन्ही वर्षामध्ये विद्यार्थी आपला ध्येय
किंवा निश्चित अशा प्रकारचा जो अभ्यासक्रम आहे तो पूर्ण करतील याकडे विशेष लक्ष दिले जाते. श्रीलेखाने बायोलॉजी विषय ठेवून चांगले गुण संपादन केलेले आहेत, त्यामुळे निश्चितच तिचं भविष्य आता उज्ज्वल आहे. ज्या ध्येयाने प्रेरित होऊन तिने वालचंद महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला होता, तिच्या प्रयत्नाने आणि सर्व शिक्षकांच्या साथीने या प्रयत्नांना यश मिळालेलं आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या वतीने मी पुन्हा एकदा तिचं मनापासून अभिनंदन करतो, तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो. अशा प्रकारचे विद्यार्थी घडवण्यासाठी महाविद्यालय नेहमीच तत्पर असतं आणि आपण पाहतो की वालचंद महाविद्यालयाला विद्यार्थ्यांची नेहमीच पसंती असते. श्रीलेखासारखे असंख्य विद्यार्थी या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतात, आपल्या प्रयत्नांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करतात आणि निश्चितच आपलं स्वप्न पूर्ण करून भविष्याकडे वाटचाल करतात. श्रीलेखासोबत त्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन, श्रीलेखाचं, तिच्या पालकांचं, सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद. सर अजून एक छोटासा प्रश्न होता सर. त्याचं ध्येय डॉक्टर होण्याचं स्वप्न आहे सर. त्याला काल त्यांच्या मुलाखतीमध्ये बोलताना त्याला विचारलं, बेटा डॉक्टर म्हणजे लोकांच्या मनात एक भ्रम असतं की लाखोच्या घरात खर्चिक गोष्ट आहे, पण त्याचं म्हणणं स्पष्ट होतं की जर आपण जिद्दीने मेहनतीने गेलो आणि त्या कॅटेगरीमध्ये जर बसलो तर अगदी अल्पदरात आपण डॉक्टर होऊ शकतो. निश्चितपणे. यासाठी आपण विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल सर? निश्चितपणे आपल्याकडे सगळ्यांचं एक असतं की मेडिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण हे खूप महागडं आहे आणि खूप पैसे द्यावे लागतात. तर निश्चितपणे तसं नाहीये. आपली गुणवत्ता असेल तर अगदी कमी पैशामध्ये सुद्धा आपण हे शिक्षण पूर्ण करू शकतो. विशेषतः आता शासनाची योजना आहे की मुलींसाठी मोफत शिक्षण आहे आणि त्यामुळे उच्च शिक्षणाची द्वारे हे मुलींसाठी आता खुली झालेली आहेत. या माध्यमातून मुली चांगल्या प्रकारचं शिक्षण घेऊ शकतात. फक्त अट एकच आहे की गुणवत्तेने त्यांना प्रवेश घ्यावा लागतो. आपल्या कॅटेगरीमधून विशिष्ट गुणवत्ता प्राप्त करून त्यांनी योग्य महाविद्यालयामध्ये जर प्रवेश मिळवला तर फीचा हा जो भाग आहे तो काही अडचणीचा आता नाहीये. कुठे अडचण येते की आपले मेरिट तिथं बसत नाहीये, मग काहीतरी आपल्याला तडजोड करावी लागते, मग कुठेतरी अशा महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागतो की जिथं आपल्याला शुल्क द्यावं लागतं, तिथं ती अडचण होते. पण जर गुणवत्ता आपली असेल तर गुणवत्तेला कुठलाही पर्याय नाही. त्यामुळे आपण एक केलं पाहिजे की आपली गुणवत्ता जशी श्रीलेखाने सिद्ध केली तसं आपण घेऊन पुढे गेलो तर कुठेच अडचण येणार नाही आणि त्यासाठी साथ द्यायला महाविद्यालय हे नेहमीच तयार आहे. सर अशा विद्यार्थ्यांना महाविद्यालय तर साथ देतच आहे, पण पालकांचा सुद्धा खूप मोठा रोल असतो. कारण पालकांच्या मनात कुठं असतं, कुठं तर आपल्या घराची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे मुलांना पूर्ण वेळ त्यांनी शिक्षणाकडे झोकत नाहीत सर. कारण घरातल्या काहीतरी कामं करायला लावतात किंवा आर्थिक उत्पन्न चालू होण्यासाठी काहीतरी वेगळे व्यवसाय करायला लावतात. तर पालकांसाठी आपण काय तर संदेश द्याल का? पालकांना माझं एकच सांगणं आहे की आपण परिस्थितीचा विचार करू नये. शिक्षण घेत असताना आज अनेक अशा स्वयंसेवी संस्था आहेत जे या विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. एक सेवा सहयोग फाउंडेशन म्हणून सुद्धा आहे जे विद्यार्थ्यांना नेहमीच अशा प्रकारे मदत करत आलेलं आहे. त्या फाउंडेशनचं एक खूप चांगलं मला वाटतं की ते स्वतः विद्यार्थ्याच्या घरी जातात, त्याची परिस्थिती काय आहे बघतात आणि खरोखरच ते विद्यार्थी गरजू असतील तर त्यांच्या शिक्षणाचा सर्व खर्च ते फाउंडेशनचे लोक उचलतात. असे अनेक फाउंडेशन्स आजही आहेत जे विद्यार्थ्यांना मदत करायला तत्पर आहेत. पालकांनी एक करावं की आपल्या मुलांचं भविष्य घडवायचं आहे तर आपल्याला त्यांना फक्त अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करायला लावावं, बाकीच्या उत्पन्नाकडे लक्ष देऊ नये. तात्पुरतं उत्पन्न तुम्हाला आज आहे आणि आयुष्यभर त्या मुलाला तेच करावं लागणार आहे. त्याला थोडं या उत्पन्नापासून बाजूला ठेवून त्याला भविष्याच्या ध्येयाकडे जर प्रेरित केलं तर निश्चितपणे त्या मुलांचं भविष्य होईल. सहकार्य करण्यासाठी, मदतीचा हात देण्यासाठी असंख्य जण असतात, पण आपण पण त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. तेच आपल्यापर्यंत पोहोचतील असं नाही. त्या लोकांनाही माहीत व्हायला पाहिजे की बाबा यांना खरोखर गरज आहे, तर निश्चितपणे ते मदत करतात. पण आपण आपली गुणवत्ता टिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गुणवत्तेने आपण पुढे गेलो तर मदतीचे असंख्य हात आपल्याला साथ द्यायला येतील. म्हणजे जर आपली जिद्द, ध्येय आणि गोल जर परफेक्ट असेल तर आपल्याला अनेक मार्ग अगदी सहजतेने उपलब्ध होऊ शकतात आणि आपण ध्येय नक्कीच गाठू शकतो. निश्चित.
हे होते आपलं सोबत संतोष कोटी सर यांनी खूपच मोलाचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना आणि पालकांना सुद्धा केलेलं आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे, जर अगदी आपण अगदी चिकाटीनं आणि मेहनतीनं जर ध्येयापर्यंत जात असेल तर असंख्य मार्गसुद्धा असंख्य आजसुद्धा आपल्या सोबतीला येतील आणि नक्कीच आपण यशस्वी व्हाल. तर आज संदेश ऐकून पुढच्या जे विद्यार्थी आहेत ज्यांना आपलं ध्येय सिद्ध करायचं, गोल सिद्ध करायचं आहे, त्यांना नक्कीच एक प्रेरणादायी एक आमचा व्हिडिओ लाभेल अशी आशा व्यक्त करतो आणि धन्यवाद. आता सोलापूरकरांसाठी गुड न्यूज. आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील प्रतिष्ठित श्री रुद्रा पूजा स्टोअर आता प्रथमच महाराष्ट्रात सोलापुरात 10 जून 2026 पासून आपल्या सेवेत. आपल्या दैनंदिन पूजा, धार्मिक विधी आणि सण उत्सवांसाठी लागणारे सर्व दर्जेदार पूजा साहित्य आता एकाच छताखाली उपलब्ध. सर्व पूजा साहित्यावर 50% पर्यंत आकर्षक सवलत. आजच आमच्या स्टोअरला भेट द्या आणि या मेगा ऑफरचा अवश्य लाभ घ्या. पत्ता शॉप क्रमांक 3, 70 फूट रोड, साईबाबा चौक, वननेस मोबाईल शॉपी जवळ, सोलापूर. प्रोप्रायटर श्रीनिवास कुरापटी. संपर्क 9175 87 03 68. श्री रुद्रा पूजा स्टोअर. विश्वास, गुणवत्ता आणि परंपरेचा संगम.